तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। धम्मपीति सुखं सेति विपस्सनेन चेतसा। अर्यपवेदिते धम्मे सदा रमति पंडितो। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म, तथागताच्या धम्माचा प्रचार करणारा परमपूज्य पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, तथागतांनी शिकवलेल्या महान अशा सद्धम्माला जाणून घेणाऱ्यांमध्ये ज्या ज्या लोकांनी सुज्ञपणाने बौद्ध धम्माचा अभ्यास केला, ज्या ज्या लोकांनी सुज्ञपणाने बौद्ध धम्माला समजून घेतले आणि काया वाचा मनाने आचरणामध्ये आणले, ते सर्व लोक सुखी झालेत, ते सर्व लोक आनंदित झालेत। तथागताच्या महान अशा शुद्ध धम्माची नितांत गरज मानून आपण सर्व उपासक उपासिकांनी खूप चाणाक्ष पद्धतीने सद्धम्माचं आचरण केलं पाहिजे। आज आपण अशाच एका महान राजाविषयी ऐकणार आहोत की ज्या राजाने आपलं सर्व वैभव त्यागलं आणि आपलं सर्व वैभव त्यागून तथागताच्या शुद्ध धम्माचं महान असं धम्म अमृत प्राशन करून आपल्या परमसुखाला त्यांनी प्राप्त करून घेतलं होतं। धम्मपदातील महान अशा या बुद्ध वचनाला आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करूया। धम्मपदातील गाथा क्रमांक 79 अर्थात पंडित वग्ग 6वा या 6व्या वग्गातील 4थ्या क्रमांकाची गाथा आपण आज बघणार आहोत आणि त्या गाथेसंदर्भात असलेली सुंदर अशी तथागत सम्यक संबुद्धांच्या मुखातून ज्या राजाची प्रशंसा झालेली आहे अशी एक गाथासुद्धा बघण्याचा प्रयत्न करूया। तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे की कोणता व्यक्ती सुखाने झोपतो आणि कोणता व्यक्ती सुखाने जीवनामध्ये जगत असतो। म्हणजे सुखाने झोप लागली पाहिजे आणि व्यक्तीला सुखाने या जगामध्ये जगता आलं पाहिजे, या संदर्भातलं खूप चांगल्या पद्धतीचं उदाहरण आज आपण या गाथेच्या स्वरूपामध्ये आणि या कथेच्या स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाकपिन थेरो यांची ही कथा आहे आणि हा उपदेश तथागतांचा श्रावस्ती येथील आहे। महाकपिन हा एक महान सुंदर पराक्रमी आणि चाणाक्ष व धम्मप्रिय असणारा राजा होता। या राजाचा खूप दबदबा त्या संपूर्ण राज्यावरती होता आणि तेवढाच तो सुंदर आणि तेवढाच तो चाणाक्ष आणि धम्मप्रिय होता। चिनाब नदीच्या पैलतरी हिमालयाच्या जवळ एक देश होता। त्या देशाचे नाव होते कुकुट आणि या कुकुट देशाचा राजा महाकपिन होता। हे कुकुट नावाचा देश अतिशय धनधान्यांनी आणि प्रसन्नतेने महान निपुण असा हा देश होता आणि त्या काळात हा देश व्यापारी उद्योगासाठी फार प्रसिद्ध होता, विशेषतः व्यापारासाठी फार प्रसिद्ध होता। या देशाच्या सीमेलगत असलेले प्रत्येक नगरातली लोक तिथे येऊन व्यापार करीत होते। श्रावस्ती आणि महाकपिन यांची देवाणघेवाण होत असे, अर्थात श्रावस्तीतले व्यापारी वर्ग या कुकुट नावाच्या देशामध्ये येऊन आपला व्यापार करत असत आणि त्यांचे खूप चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित झालेले होते। महाकपिन हा कुकुट देशाचा राजा होता। तो अत्यंत सुंदर होता, तसाच तो अतिशय चाणाक्ष बुद्धीचा होता आणि साधना करणे, ध्यान करणे धम्मप्रिय असलेला
तो राजा होता. या राजाला एक सुंदर अशी राणी होती आणि ती राणी सुद्धा खूप चांगली होती, खूप सुंदर होती आणि खूप चांगल्या पद्धतीनं शिलाचं पालन धम्माचा अभ्यास करणारी ती राणी होती. तिचे नाव होते अणोमा. आणि ही राणी शालक नावाच्या अर्थात शालकोट या ठिकाणची होती आणि ती राजाच्या प्रत्येक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असायची, चाणाक्ष होती आणि सद्गुणी त्या राजाची पत्नी होती. एकदा काय झालं, एकदा या कुकुट देशामध्ये व्यापारी वर्ग आला आणि तो व्यापारी वर्ग श्रावस्ती या ठिकाणचा होता. श्रावस्तीतला व्यापारी वर्ग व्यापारासाठी कुकुटावती इथे आल्यानंतर श्रावस्ती आणि कुकुटावतीमध्ये व्यापार चालत असे. या व्यापार चालत असल्या कारणाने एके दिवशी श्रावस्तीतला व्यापारी वर्ग, काही व्यापारी त्या कुकुटावतीमध्ये आपला व्यापार करण्यासाठी आले. त्यांचं काही सामान असेल, काही धनधान्य असतील किंवा जे काही असेल ते विकण्यासाठी हे त्या कुकुटावतीमध्ये आले. आणि कुकुटावती या नगरीत आल्यानंतर आता राजाला भेटल्याशिवाय त्याच्या राज्यामध्ये तर व्यापार करता येणार नाही. मग श्रावस्तीतल्या या सर्व लोकांनी किंवा या व्यापाऱ्यांनी असं ठरवलं की आपण पहिले जाऊन राजाला, महाकपिन राजाला आपण भेट द्यावी आणि आपण जी राजासाठी आणलेल्या भेटवस्तू आहेत त्या आपण राजाच्या स्वाधीन कराव्यात. श्रावस्तीच्या या संपूर्ण व्यापारी वर्गानं राजासाठी आणलेल्या भेटवस्तू राजाला देण्यासाठी ते राजाच्या जवळ गेले. राजाला भेटवस्तू वगैरे सगळ्या काही दिल्यानंतर, राजाची विचारपूस केल्यानंतर मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चा होत असताना राजा, महाकपिन राजा हा धम्मधर होता. धम्माचं खूप चांगल्या पद्धतीनं आचरण करणारा होता, साधना करणारा होता. आणि महाकपिन राजानं जेव्हा या व्यापाऱ्यांची विचारपूस केली की तुम्ही कुठून आलात, तुमचा राजा कोण आहे, तिथे धम्माचं वातावरण कसं आहे किंवा धम्मासंदर्भात तिथे जाणीव जागृती कशा पद्धतीची आहे, या संदर्भात त्यांची चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर राजा म्हणाला की तिथे धम्म कशा पद्धतीनं आहे, तुम्ही श्रावस्तीतून आलात ना, तर मग तिथे धम्माचं वातावरण कसं आहे किंवा धम्मा संदर्भात लोकांच्या मनात धम्मसंदर्भात जाणीव जागृती कशी आहे, या संदर्भात महाकपिन राजानं अर्थात या कुकुट देशाच्या राजानं श्रावस्तीच्या व्यापारी वर्गाची विचारपूस केली, विचारणा केली. तेव्हा ते महान श्रावस्तीतले लोक, श्रावस्तीतले व्यापारी त्या महाकपिन राजाला म्हणाले की राजन, धम्माविषयी चर्चा करत असताना आम्ही अशाच पद्धतीनं चर्चा करणं ते योग्य नाही आहे. आम्हाला हातपाय धुवू द्या, हातपाय तोंड धुवू द्या आणि आम्ही फ्रेश झाल्यानंतर किंवा आम्ही थोडेसे ताजेतवाने झाल्यानंतर, आम्ही आमचे हातपाय स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्या संदर्भातली चर्चा करूया. राजाने आदेश दिला की सोन्याच्या झारीत त्यांना पाणी आणून द्यावे आणि सोन्याच्या झारीतल्या पाण्याने हात पाय तोंड धुतले आणि मग राजाच्या दरबारामध्ये ते धम्मचर्चेला बसलेत. धम्मचर्चा करत असताना राजाने जेव्हा महाकपिन राजाने या श्रावस्तीच्या व्यापारी लोकांना विचारलं की श्रावस्ती म्हणजे कोणाची नगरी, आणि श्रावस्तीमध्ये तथागत सम्यक संबुद्ध आहेत आणि म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मुखातून महाकपिन राजाच्या कानावरती श्रावस्तीच्या संदर्भामध्ये उद्गार पडले होते की श्रावस्तीतले लोक छान आहेत, सुंदर आहेत, शिलाचं पालन करणारे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं श्रावस्ती नगरी नटलेली आहे, तिची भरभराट होत आहे, ती अलौकिक अशा सुंदरतेने सज्ज आहे, अशा संदर्भातल्या चर्चा राजाच्या कानावर होत्याच. पण महाकपिन राजानं त्या व्यापाऱ्यांना विचारलं की तुम्ही श्रावस्तीतून आलात, तर मग श्रावस्तीमध्ये धम्माच्या संदर्भातलं वातावरण कसं आहे. तेव्हा व्यापारी वर्ग म्हणाला की राजन, आम्ही अशा श्रावस्तीमधून आलेले आहोत की ज्या श्रावस्तीमध्ये बुद्ध उदयास आलेले आहेत, त्या श्रावस्तीच्या कणाकणामध्ये बुद्धाची अंकुर आहेत
अर्थात आम्ही अशा श्रावस्तीमधून आलेले आहोत की सदा सर्वदा श्रावस्ती ही अजरामर आहे. बुद्ध धम्म आणि संघावरती महान अशी चर्चा महाकपिन राजाच्या दरबारात झाल्यानंतर राजा पहिलेच श्रद्धावान होता. राजाच्या मनात तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्याची इच्छा झाली आणि तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्याची इच्छा झाली व त्यांनी ती इच्छा प्रकट केली. आता या कुकुट देशामधून हा व्यापारी वर्ग निघून गेला, पण राजाच्या मनामध्ये निर्माण झालेली धम्माप्रत्येची श्रद्धा आणि बुद्धांना भेटण्याची इच्छा मात्र जाईना. एके दिवशी राजाने आपली सर्व राजकारभार सोडून आपला सुमंत नावाचा एक घोडा घेतला आणि त्या घोड्यावरती स्वार होऊन राजा तथागत सम्यक संबुद्धांच्या भेटीसाठी निघाला. घोड्यावरती सुमंत नावाच्या घोड्यावरती तो स्वार झाला आणि सुमंत नावाच्या घोड्यावर स्वार होऊन राजा महाकपिन राजा आता तथागताच्या दर्शनासाठी निघाला. तथागत तेव्हा चिनाब नदीच्या किनाऱ्यावरती वास्तव्यास होते. श्रावस्तीच्या बाजूला असलेली एक चिनाब नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या तीरावरती तथागत सम्यक संबुद्धांचं त्यावेळी वास्तव्य होते. तथागत सम्यक संबुद्ध तिथेच राहून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना उपदेश द्यायचे आणि मग श्रावस्तीमध्ये जाऊन अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये ते विहार करत होते. राजाने दुरूनच तथागत सम्यक संबुद्धांना वटवृक्षाखाली बसलेलं पाहिलं आणि तथागताच्या त्या संपूर्ण प्रभावामुळे किंवा तथागतांना बघितल्या क्षणी राजानी महाकपिन राजाला असं वाटलं की हे दुसरं तिसरे कोणी नसून हे थेच तथागत सम्यक संबुद्ध आहेत की ज्यांना भेटण्यासाठी मी इथे आलेला आहे. तथागताच्या समीप महाकपिन राजा गेला आणि तथागताच्या समीप जाऊन तथागताच्या समीप हा महाकपिन राजा गेला. गुडघ्यावरती बसून त्यांनी त्रिवार तथागतांना वंदन केलं आणि वंदन करून तथागत सम्यक संबुद्धाला राजा म्हणाला की भगवान श्रावस्तीतून काही व्यापारी वर्ग हा माझ्या राज्यामध्ये आला. माझं राज्य हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि त्या राजाचं नाव कुकुट असं आहे. त्या राजाचा मी राजा आहे. श्रावस्तीचा हा व्यापारी वर्ग माझ्या राज्यामध्ये व्यापार करण्यासाठी आल्यानंतर जेव्हा मी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चा अंती मला असं लक्षात आलं की जिथे तथागत सम्यक संबुद्ध स्वयं आहेत आणि तथागत सम्यक संबुद्धाच्या सहवासामध्ये राहणारे व्यापारी जर एवढे तीक्ष्ण असतील की बुद्ध धम्म आणि संघाच्या बाबतीमध्ये त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर तो व्यापारी वर्ग त्या प्रश्नाचं समाधान करत असेल तर तथागत की अशा लोकांना फक्त तथागताच्या सहवासात राहून बुद्ध धम्म आणि संघाप्रती एवढ्या चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळालेलं आहे आणि म्हणून तथागत माझ्या मनात अशी इच्छा झाली की मी स्वयं येऊन तथागत सम्यक संबुद्धांना भेटावे. तथागतांनी त्या प्रसंगी राजाला खूप चांगल्या पद्धतीचा धम्मोपदेश दिला आणि धम्मोपदेश ऐकून राजाचे चित्त प्रसन्न झाले आणि राजाच्या प्रसन्न चित्तातून राजाने एक इच्छा व्यक्त केली की तथागत आपणास विनंती करतो की आता मी पुन्हा महाकपिन राजा म्हणून मी माझ्या कुकुट देशामध्ये जाणार नाही. महाकपिन राजा म्हणून मी पुन्हा माझ्या या सुमंत नावाच्या घोड्यावरती स्वार होऊन आता मी पुन्हा त्या कुकुटमध्ये जाणार नाही, कुकुट देशामध्ये जाणार नाही. महाकपिन राजा बनून किंवा महाकपिन राजा म्हणून मी माझ्या आवडत्या प्रिय आनोमा राणीला भेटण्यासाठी जाणार नाही. भगवंत मी आपणास विनंती करतो की आपण मला धम्मदीक्षा द्यावी, आपण मला प्रवज्जित करावे. तथागत सम्यक संबुद्धाने राजाच्या मनातील ती भावना जाणली. तथागत सम्यक संबुद्धाने राजाच्या मनातील ती श्रद्धा जाणली आणि तथागतांनी त्या राजाला प्रवज्जित केले. यही भिक्कवे म्हणून त्या राजाची दीक्षा झाली, धम्मदीक्षा झाली. राजा श्रामणेर झाला, राजा प्रवजित झाला. राजा प्रवजित झाल्यानंतर काही लोकांच्या मुखातून
कुकुट या देशामध्ये तथागत सम्यक संबुद्धांना महाकपिन राजा आपलं राजपद सोडून, आपलं संपूर्ण ऐश्वर्य त्यागून, सुमंत नावाच्या घोड्यावरती स्वार होऊन चिनाब नदीच्या किनाऱ्यावरती तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी गेलेला राजा हा पुन्हा परत आला नाही आणि तथागत सम्यक संबुद्धांच्या भिक्खू संघामध्ये सम्मिलित झाला, हे तिथल्या सर्व लोकांना समजलं, अर्थात कुकुट देशाच्या सर्व लोकांना समजलं. आणि साहजिकच आहे ती वार्ता राजाच्या, महाकपिन राजाच्या अणोमा नावाच्या प्रिय राणीच्या कानावर सुद्धा पडली. आता महाकपिन राजा जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांना भेटायला आला, तर महाकपिन राजा तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी एकटा आला नाही, तर महाकपिन राजाने त्याच्या राजदरबारातील 1000 लोकांना तो घेऊन आला आणि राजदरबारातल्या 1000 लोकांनी तिथे राजा समवेत सुद्धा प्रवज्जा घेतली. महाकपिन राजा स्वतः आणि राजदरबारातले जवळजवळ 1000 लोक एकेच वेळी प्रवज्जित झाले आणि तिथे भिक्खू संघामध्ये, श्रावस्तीमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीनं ध्यान मनन चिंतन करू लागले. ही बातमी कुकुट देशामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ही बातमी कुकुट देशामध्ये वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्व कुकुट देशातले लोक महाकपिन राजा ज्या राजाचा राजा होता त्या राज्याची सगळी प्रजा महाकपिन राजाचं कौतुक करू लागले. अहो केवढा चांगला हा राजा, अहो केवढा धम्मप्रिय हा राजा, की त्यांनी तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी तो गेला, 1000 लोक घेऊन गेला आणि तथागतांना भेटल्याबरोबर धम्मश्रवण केल्याबरोबर त्याच्या मनात ती श्रद्धा जागृत झाली आणि त्या श्रद्धा भावनेनं ते सारेच्या सारे लोक प्रवज्जित झाले. किती चांगला हा राजा, किती धैर्यवान हा राजा, किती सिलवान हा राजा, अशा पद्धतीचा गौर उद्गार कुकुट देशातले सर्व लोक काढत होते. राजाची आवडती राणी जिचे नाव अनोमाच्याही कर्णपटलावर ही बातमी पडली आणि राणीला हे समजल्यानंतर सुद्धा तिच्याही मनात श्रद्धा जागृत झाली. बघा, पती हा धम्मधर आहे, पती हा साधना करणारा आहे, अर्थात महाकपिन, आणि महाकपिन राजाची ही राणी त्या राज्याच्या प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये हातभार लावणारी आहे, त्याला मदत करणारी आहे. तिने कुठल्याही पद्धतीची शंका तिच्या मनात उपस्थित केली नाही, ती नाराज झाली नाही आणि तथागत सम्यक संबुद्धाचं दर्शन मलाही लाभावं, तथागत सम्यक संबुद्धांना मीही बघावं आणि तथागताचा मानव मुक्तीचा तो सिद्धांत धम्म मी ऐकावा, या उद्देशाने अनोमा राणी तयार झाली. कुकुट देशाची राणी, महाकपिन यांची पत्नी अर्थात अनोमा राणीही तयार झाली आणि अनोमा राणीही तथागत सम्यक संबुद्धांच्या भेटीसाठी निघाली श्रावस्तीला. पण ती एकटी निघाली नाही. महाकपिन राजा जेव्हा कुकुट देशातून गेला तर 1000 लोक घेऊन गेला. त्याच पद्धतीनं ज्या 1000 लोकांना राजा घेऊन गेला त्याच 1000 लोकांच्या पत्नी महाकपिन यांची आवडती राणी अर्थात अनोमा हिने त्या सुरुवातीला गेलेल्या 1000 लोकांच्या पत्नी तिने सोबत घेतल्या आणि त्या सर्व त्यांच्या पत्न्यांना घेऊन ती सुद्धा श्रावस्तीला तथागत सम्यक संबुद्ध जिथे होते चिनाब नदीच्या किनाऱ्यावरती वास्तव्यास त्या ठिकाणी 1000 स्त्रियासोबत अनोमा राणी सुद्धा गेली. तथागत सम्यक संबुद्धांना तिने सुद्धा दुरूनच पाहिले आणि तथागतांच्या सानिध्यामध्ये येणारे लोक हे लगेच तथागत सम्यक संबुद्धांना ओळखून घ्यायचे. तथागत सम्यक संबुद्धांच्या अवतीभोवती असलेला तो आलोक, ज्या सम्यक संबुद्धांच्या शरीरावरती 32 लक्षणं आहेत, अशा तथागतांना पाहिल्याबरोबर दुरूनच लोक समजून घ्यायचे की हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वयं तथागत सम्यक संबुद्ध आहेत. चिनाब नदीच्या किनाऱ्यावरती वास्तव्यास असलेल्या त्या तथागताला पाहिल्याबरोबर राणी आणि तिच्या सोबत असलेल्या अनोमा राणी आणि तिच्या सोबत असलेल्या 1000 स्त्रियांनी तथागत सम्यक संबुद्धांचं सामुदायिक दर्शन घेतलं. तथागत वटवृक्षाखाली बसलेले होते, असं नसतं होते आणि त्रिवार वंदन करून तथागतांनी अनोमा राणीला सुद्धा
आणि तिच्या सोबत असलेल्या 1000 स्त्रियांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं धम्मोपदेश दिला. तो धम्मोपदेश ऐकल्याबरोबर यांनी सुद्धा अशीच इच्छा व्यक्त केली की भगवान, आता मी कुकुट देशाच्या महाकपिन राजाची आवडती राणी, माझं नाव अनुमा, मी आता पुन्हा अनुमा राणी म्हणून माझ्या राज्यामध्ये जाणार नाही, किंवा या स्त्रिया सुद्धा माझ्या सोबत आहेत 1000, ह्या सुद्धा कुकुट देशामध्ये पुन्हा परत जाणार नाहीत. आम्ही सर्वजण मिळून आपणास विनंती करतोय, याचना करतोय की आपण आम्हाला सुद्धा आपल्या पवित्र भिक्खुनी संघामध्ये सम्मिलित करावे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी उपलवन्ना आर्या यांना सांगून त्या अनुमा राणीला आणि त्यांच्या समवेत असलेल्या 1000 स्त्रियांना प्रवज्जित करण्याचा आदेश दिला आणि त्या सर्वजण प्रवज्जित झाल्यात. पहिले महाकपिन राजा 1000 लोकांना घेऊन आला, नंतर अनुमा राणी 1000 स्त्रियांना घेऊन आली आणि ते सर्वजण चिवरामध्ये राहून खूप चांगल्या पद्धतीनं ध्यानाचा आनंद घेऊ लागलेत, शिलाचं पालन करू लागलेत आणि धम्माचा खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू लागलेत. अशा साऱ्या वातावरणामध्ये त्यांचे दिवस चालले होते. ते खूप आनंदाने आपल्या धम्माचं, आपल्याला मिळालेल्या पावन पवित्र अशा धम्माचं सुख अनुभवत होते. काय झालं पुढे? महाकपिन प्रवचित झाल्यानंतर महाकपिन हे खूप चांगल्या पद्धतीनं ध्यानाचा अभ्यास करू लागले. ध्यानामध्ये फार पुढे आणि पुढे जाऊ लागलेत, धम्माचं आचरण करू लागलेत, धम्माचं पालन करू लागलेत, त्याचा अभ्यास करू लागलेत, शिलाचं आचरण करू लागलेत. अतिशय सजग भावनेने ध्यान साधना करू लागलेत. या संपूर्ण कार्यामुळे, या धम्म कार्यामुळे त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं सुखाची प्राप्ती होऊ लागली. धम्माचं आचरण करणाऱ्या लोकांना सुखाची प्राप्ती होते, धम्म ऐकणाऱ्या लोकांना सुखाची प्राप्ती होते, धम्म वाचणाऱ्या लोकांना सुद्धा सुखाची प्राप्ती होते, धम्म बोलणाऱ्या लोकांना सुद्धा सुखाची प्राप्ती होते, धम्माचं काया वाचा आणि मनानं आचरण करणाऱ्या लोकांना सुखाची प्राप्ती होते. दैनंदिन जीवनामध्ये धम्माचं पालन करणाऱ्या या महाकपिन प्रवज्जिताला खूप चांगल्या पद्धतीनं धम्माची सुख आणि प्रीती ते अनुभवू लागले आणि मनोमन खूप चांगल्या पद्धतीनं आनंदित राहू लागले. सदैव आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य करून लोकांना ते बोलत होते, भिक्खूंना ते बोलत होते, धम्माचा उपदेश देत होते. आणि मनातल्या मनात या आनंदानं ओतप्रोत झालेल्या अवस्थेतून ते म्हणायचे, अहो सुखं, अहो सुखं. म्हणजे किती हे सुख आहे, किती परम हे सुख आहे, अहो सुखं, अहो सुखं. महाकपिन या प्रवज्जिताचे शब्द इतर भिक्खूच्या कानावरती पडायचे आणि इतर भिक्खू अशा पद्धतीनं मनामध्ये शंका उपस्थित करायचे की अरे, हा तर राजा होता. महाकपिन हे राजे होते आणि महाकपिन यांनी राज दरबार सोडला, संपूर्ण ऐश्वर्य त्यांचं त्यांनी त्यागलं आणि म्हणूनच या प्रवचित अवस्थेमध्ये महाकपिन राजाला भूतकाळातल्या त्यांच्या सुखाची आठवण येत असेल आणि म्हणून ते म्हणत असतील, अहो सुखं, अहो सुखं. पण तथागत सम्यक संबुद्धांनी महाकपिन प्रवज्जिताच्या मनाची भावना जाणली होती. त्यांना माहीत होतं की महाकपिन प्रवज्जिताला जे सुख मिळालेलं आहे ते सुख धनाचं नाही, धान्याचं नाही, कपड्याचं नाही, वस्त्र अलंकाराचं नाही, तर ते धम्म प्रीतीचं सुख आहे. धम्माबद्दल असलेल्या श्रद्धेच्या भावनेतून, आचरणाच्या माध्यमातून त्यांच्या मनाला मिळालेली ती प्रसन्नता अवस्था आहे. अशा माध्यमातून तथागत सम्यक संबुद्धांना ते जाणलेलं होतं तथागतांनी आणि म्हणून तथागतांना हे माहीत होतं. भिक्खू संघाने तथागत सम्यक संबुद्धांजवळ तक्रार केली की भगवान, हे महाकपिन अहो सुखं, अहो सुखं असं म्हणत राहतात आणि म्हणून आम्हाला असं वाटते की भूतकाळातील राजाला राजाने भोगलेल्या सुखाची आठवण येत आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी
महाकपिन यांना बोलून घेतलं. संपूर्ण भिक्खू संघ श्रावस्तीमध्ये उपस्थित होता आणि उपस्थित संपूर्ण त्या भिक्खू संघाला तथागत सम्यक संबुद्धांनी त्यावेळी संबोधित केलं. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की ज्याने धम्माला जाणलेले आहे, जाणणे आणि मानणे यामध्ये तफावत आहे. श्रद्धा भावनेने जेव्हा एखादी व्यक्ती, प्रवज्जित व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने धम्माचा अभ्यास करते आणि काया वाचा मनाने तो धम्म आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या लोकांना धम्माच्या संदर्भातलं आचरणिक सुख मिळत असते आणि म्हणून त्या लोकांच्या चित्ताची अवस्था प्रसन्न होत असते. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की पंडित लोकांना धम्माची खूप चांगल्या पद्धतीनं गरज भासते. पंडित लोक, सुज्ञ लोक, मेधावी लोक, प्रज्ञावान लोक तथागताच्या सद्धम्माचं पालन करतात आणि तथागताच्या सद्धम्माचं पालन केल्यानंतर त्या लोकांच्या मनाची अवस्था खूप चांगल्या पद्धतीनं प्रसन्न होते. ते लोक धम्मदर होतात आणि ते लोक आनंदाने जीवन जगतात. धम्माचे पालन करणारा सदैव सुखाने झोपतो. तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्तीमध्ये संपूर्ण भिक्खू संघाच्या समवेत महाकपिन प्रवज्जिताची प्रशंसा करत असताना हे शब्द उद्गारले. तथागत म्हणाले की धम्माचं पालन करणारा व्यक्ती हा सुखाने झोपतो. धम्मरसाने तो ओतप्रोत होऊन जातो. समाधीने आणि शिलाच्या पालनाने त्याला सुख मिळते. तो प्रीतीचा अनुभव करतो आणि आनंदी चित्ताने, प्रसन्न मुखाने तो इतरांशी बोलत असतो. भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की माझा पुत्र, किती सुंदर गौर उद्गार महाकपिन प्रवज्जिता संदर्भात तथागतांनी या ठिकाणी काढलेले आहेत बघा. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, माझा हा पुत्र महाकपिन, माझा हा पुत्र महाकपिन राजाच्या सुखाच्या अभिलाषेपलीकडे गेलेला आहे. माझा हा पुत्र महाकपिन राजसुखाने आनंदित होत नाही आहे, तर त्याला प्रवज्जित झाल्यानंतर मिळालेल्या महानाच्या धम्माच्या सुखाने त्याच्या मुखातून हे उद्गार निघत आहेत. अहो सुखं, अहो सुखं, अहो सुखं. प्रवज्जित व्यक्ती, प्रवज्जित भिक्खू, भिक्खुणी धम्म प्रीतीमुळे, धम्मरसामुळे आनंदित होतो, सुखी होतो, असं तथागत सम्यक संबुद्ध तिथे म्हणाले. तथागत म्हणाले की याही संपूर्ण सुखाच्या पलीकडे एक महान असं सुख आहे, ज्याला तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात निर्वाणाचं सुख. तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्तीमध्ये त्यावेळी, त्या काळी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला उपदेश देत असताना आपल्या महाकपिन धम्मपुत्राची प्रशंसा करत असताना ही गाथा बोलतात. धम्मपद गाथा क्रमांक 79. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात धम्मपीति सुखं सेथि विपस्सनेन चेतसा पर्यपवेदिते धम्मे सदा रमती पंडितो. अर्थ, धम्मरस प्राशन करणारा प्रसन्न चित्त होऊन सुखाने झोपतो. बुद्धिमान लोक नेहमी आर्य जनांनी सांगितलेल्या धम्माचे आचरण करतात. तथागत सम्यक संबुद्ध तिथे ही गाथा बोलतात की सुज्ञ लोक, पंडित लोक, मेधावी लोक, भिक्खू भिक्खुणी धम्मरस खूप चांगल्या पद्धतीनं काया वाचा मनाने समजून घेतात आणि धम्मरसाची गोडी चाखून खूप आनंदाने जगतात. पंडित लोक की ज्यांना चांगलं काय वाईट काय हे समजतं, ज्यांना शिलाच्या पालनाचे फायदे समजतात, ज्यांना विपस्सनेच्या साधनेच्या सरावाचे फायदे समजतात, असे सारे पंडित लोक, सुज्ञ लोक, मेधावी लोक, प्रज्ञावान लोक हे नेहमी सज्जन लोकांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. आर्यजनांच्याच
संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्याने ते सुखी होतात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण सुद्धा आर्यजनांच्या संगतीमध्ये राहावे. महाकपीन प्रवजितासारखं आपण आयुष्य जगावं. अनोमा राणीसारखं आपण आपलं आयुष्य जगावं. अशाच पद्धतीनं तथागताच्या सद्धम्माला आपण समजून घेऊन, जाणून घेऊन आपल्या सर्वांनी जीवन जगावं. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचे मंगल हो, आपल्या सर्वांचे कल्याण हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री, खूप खूप आशीर्वाद. भवतु सब मंगलं, आपल्या सर्वांचे कल्याण हो.